लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशावरून शिरूरचे सध्याचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। सत्तेसाठी सगळं काही सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। जे आपण उल्लेख केला त्याच्या जर विधान बघितलं तर त्यांना 2019चा बदला घ्यायचा आहे। मला मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा, महाराष्ट्रातल्या युवकांचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत घुमत राहावा यासाठी मी मायबाप जनतेकडे हे आशीर्वाद मागतोय आणि त्यासाठी मी या निवडणुकीकडे त्या दृष्टीने बघतोय। मात्र त्यांना जर हा बदला वाटत असेल तर मायबाप जनता सूद नाही। परंतु मला असं वाटतं ही शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून सत्तेवर आलं हे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं, ही चांगली गोष्ट झालेली आहे। कारण मग हे लोक खोटं बोलतात हे तरी प्रूव्ह झालं। आणि आढळराव पाटलांचं सुद्धा हेच उदाहरण येतं की घेणं देणं काही नाही, मला तिकीट पाहिजे, मला निवडून यायचं आहे आणि हेच दिसतंय। तेव्हा यांनी ज्या गोष्टी त्याच उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विषयी बोलले, शिवसेनेविषयी बोलले, या सगळ्या गोष्टी झूट होत्या। यांना सत्ता पाहिजे होती, यांना संपत्ती पाहिजे होती आणि त्याच हेतून हे सगळे गेले होते। तेच मात्र त्याचंच उदाहरण आता आढळराव पाटलाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।